विधान भवन परिसरामध्ये जाऊयात, अंबादास दानवे बोलतात। ललित पाटील नावाचा जो ड्रग्ज माफिया या महाराष्ट्रात आहे, या ललित पाटीलच्या नावानं बाकीच्यांना बदनाम केलं जातं, परंतु या ललित पाटीलला ससूनमध्ये खोट्या पद्धतीनं ठेवणारे ठाकूर नावाचे डीन आहे, यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही। यांना जे काही रजेवर पाठवलेलं आहे का या कारवाई या प्रकरणात पाठवलेलं नाही। ललित पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही, नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही। ललित पाटीलला ज्या पद्धतीनं मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे। कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे 100% जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य करल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही। आणि म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे, नुसतं ललित पाटील नव्हे, नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली। याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड उघड चालू आहे। तर आपण मुंबईसारख्या शहरात, नागपूरसारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात। याला कारण हे सरकार आहे। हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटकत का अशा प्रकारची स्थिती आहे, म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्र हा संपूर्ण आता उडता पंजाब होतोय। अनेक ठिकाणी ड्रग्जचे कारखाने सापडत आहेत आणि त्याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का, सरकारच्या मंत्र्यांचा सपोर्ट आहे आणि म्हणून ललित पाटील सारख्यांना पळवून देण्यासाठी सपोर्ट केला जातो, हातूर मातूर कारवाई केली जाते आणि या ड्रग्ज माफियांना मोकाट सोडलं जात आहे। खरं तर नाशिकचा कारखाना कुणाच्यामुळे संचालित आहे, तेथील मंत्र्यामुळे आणि गुजरातच्या कनेक्शनमुळे। गुजरातवरून 2-2 हेलिकॉप्टरनी लोक येतात आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं। कुणाचा हात आहे? शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने हे चाललेलं आहे। आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं, हॉस्पिटलमधून पलायन केला, त्यानंतर ती कारवाई झाली। हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे। या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणारं, तरुणाई उद्ध्वस्त करणारं आणि राज्य ड्रग्जच्या विळख्यात घालणारं आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे। सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी आणि हे सर्व अड्डे उद्ध्वस्त व्हावे। माफियांना, ड्रग्ज माफियांना सक्त कारवाई करावी, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। नहीं, देखिए, महाराष्ट्र की स्थिति आज पूरा महाराष्ट्र की युवा पीढ़ी बर्बाद हो रही है ड्रग्स से। वो हमारे नेबर स्टेट से ये ड्रग्स का संचालन किया जा रहा है। राज्य के अंदर ललित पाटिल जैसे बड़े माफिया को संरक्षण मिल रहा है, उनको पलायन करने के लिए मदद मिलती है और उसके कार्रवाई में सरकार की कोई गंभीरता नहीं दिखती, सरकार सीरियस नहीं दिखता है। और ये सब जो ड्रग्स का अड्डा महाराष्ट्र बन चुका है, ये सरकार पुरस्कृत है। इनमें पूरे के पूरे मंत्री, बहुत सारे मंत्री इसमें शामिल है, उनके नाम सामने आ रहे। आज नासिक में जो अड्डा चलाया जा रहा है, उसमें गुजरात से 2 हेलीकॉप्टर लेकर आके ये अड्डा चलाया जाता है और उनके ही माध्यम से अरबों रुपया इस माध्यम से वसूल किया जाता है और सरकार के प्रतिनिधि, सरकार के मंत्री वसूल करते हैं। इनका पूरा वरदस्त है। तो ये सब भांडाफोड़ करने के लिए हमने बहुत कोशिश की और ये सरकार को उनको संरक्षण ही देना है, कार्रवाई करनी नहीं है। जब तक कार्रवाई नहीं होती है हमारी मांग जारी रहेगी। 2 मिनिट, एक विषय कैलाशी मांडा, एक मिनिट। हे बघा, शुक्रवारच्या दिवशी आमदार नितीश राणे यांनी एक आरोप केला, शिवसेनेचे नाशिकचे जे प्रमुख आहे बळगुजर, हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे, त्याच्यासोबत डान्स करताना त्यांनी एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखवले। पण मला जे माहिती आहे, जी मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटाचा आरोपी 98 साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला। मर्डर करणारे रोहित वर्मा, मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ठाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत, त्यांनी त्याला मारलेला आहे
आता नवीन सलीम कुत्ता कोणता आणला ते मला माहित नाही. एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता और कुर्ला त्याची 3 बायका आहे. त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला, जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा. टाळा कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे. आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहित नाही. माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना, याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे, त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे. तो दुसरा कोणता सलीम मला जे माहिती आहे तो सलीम मियाभाई असं त्याचं नाव आहे, पण सलीम कुत्ता आणि तो वेगळा आहे. सलीम कुत्ताचा 98 मध्ये मर्डर झालेला आहे. देखिए जो आरोप आमदार राणे ने लगाया बड़ गुजर जी और उद्धव साहब के परिवार के ऊपर कि एक बम फोड़ का आरोपी उनके साथ डांस कर रहा है, एक्चुअल देखा जाए सलीम कुत्ता उर्फ सलीम कुर्ला इसका 98 के अंदर मर्डर हो गया. छोटा राजन के जो हस्तक है रोहित वर्मा, बालू ढाकरे और संतोष शेट्टी, इन्होंने उसका हॉस्पिटल के अंदर मारा, हॉस्पिटल के अंदर. और जो अभी ये नई सलीम कुत्ता लाया ये मुझे पता नहीं कहां से है. और सलीम कुत्ता की 3 बीवियां है और तीनों बीवी ने टाड़ा कोर्ट के अंदर अर्जी किया है कि हमारे पति का देहांत होगा, हमारे पति का मर्डर हो गया, तो हमारी जो प्रॉपर्टी सीज करी हुई वो रिलीज किया करके तब टाड़ा कोर्ट ने उनकी पूरी प्रॉपर्टी रिलीज किया. मेरे गृह मंत्री से निवेदन है, आपको सभी मालूम है, आपने सदन में इसका खुलासा करना चाहिए. देखो ये अधिवेशन ये ठाकरे परिवार को बदनाम करने के लिए लिया गया है. ये विदर्भा के प्रश्नों के लिए नहीं, ये शेतकरियों के प्रश्नों के लिए, ये अतिवृष्टि के लिए नहीं, किसी ने सिर्फ ठाकरे परिवार को कैसा बदनाम किया जाए उसके लिए सत्र है. नहीं आता जे अरे मैं वही बोल रहा हूँ ना, एसआईटी की गठन की जरूरत नहीं है. ये वहाँ जो गृह खती के सचिव रहते हैं, जो सम्मान्य गृह मंत्री के, उन्होंने एक चिट्ठी भेज के बताना चाहिए कि सलीम कुत्ता की मौत कब हुई. और मैं आपको ऑथेंटिक बात कर रहा हूँ. वीडियो में जो दिख रहा है वो सलीम मियाँ भाई ऐसा नाम मुझे पता नहीं, लेकिन सलीम कुत्ते का मर्डर 98 के अंदर हुआ है. छोटा राजन के लोगों ने उसको शूट किया. मारने वाले में रोहित वर्मा है, मारने वाले में बालू ढाकरे है और संतोष शेट्टी. बिलकुल घेईल मी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल त्या ठाण्याच्या तरुणीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, एसआयटी जरी स्थापन झाली डीसीपीच्या अंडर तरी अजूनही या आरोपीवर 307 कलम टाकलेलं नाही. कारण त्या आरोपीनं बेदरकार वाहन चालवण्याचं जे कलम आहे ते चुकीचं आहे. बेदरकार वाहन चालवणं म्हणजे रस्त्याने स्पीडनी चालवणं, कोणाला तरी उडवणं असं आहे, पण यांनी उडवून पुन्हा रिव्हर्समध्ये गाडी घेऊन त्या मुलीला फ्रॅक्चर केलेलं आहे. त्यामुळे याच्यात कलम पोलीस हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत. कोणतरी राज्याचे MSRDCचे सेक्रेटरी अनिल गायकवाड त्यांचा मुलगा तो आहे, त्याचे काही व्यावसायिक हितसंबंध ठाण्यामध्ये गुंतलेले आहे. आणि असं असताना त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा बोललं जातं. मला वाटतं ही चुकीची गोष्ट आहे. जो गुन्हा घडला त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. आता आज जे कलम दाखल केले याच्यावर कोर्टात सहज जामीन होऊ शकतो. पोलिसांनी असे कलम टाकलेले की त्याचा सहज जामीन होईल, परंतु 307 कलम अजूनही पोलिसांनी टाकलेलं नाही. हे महाराष्ट्र हे काही कोणाच्या घरचं गाव नसतं. कोणतंही ठाणे असेल कोणाच्या घरचं नाही ते. या महाराष्ट्रातील जनतेचं आहे, कायद्याचं राज्य आहे. आणि कायद्याचं राज्य आहे म्हणून कायद्याच्या पद्धतीनंच कारवाई करावी लागेल. तर ड्रग्ज प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवरती टीका केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.